नमस्कार. सुहास सुधारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर सुहास काटे, प्राणिक हिलर, पतंजलीचा योगा प्रभारी, शाश्वत चिकित्सक आणि निसर्गतज्ञ, सुयोग थेरपिस्ट असे विविध उपक्रम राबवतो. आज आपण एका नव्या विषयाला जाणार आहोत. काल आपण ज्ञानयोगावर माहिती घेतली. आज आपण कर्मयोगाची माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये कर्मयोग. कर्म म्हणजे काय? कर्मचे 3 प्रकार आहेत: कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे ॲक्शन, अकर्म इनॲक्शन, विकर्म बॅड ॲक्शन. जात्यार आयु भोगः, जातीरायु भोगः, त्याचं सूत्र आहे त्याच्यामध्ये पतंजली पुस्तकामध्ये. प्रत्येकाचं आयुष्य ठरवलेलं असतं. 2 जाती आहेत, एक मनुष्य जाती आणि दुसरी आहे पशुपक्षी. पशुपक्ष्यामध्ये पशुपक्षी जे आहेत ते झाडावर राहतात. त्यानंतर जे पशु आहेत, सिंह आहे, वाघ आहेत, हे अरण्यामध्ये गुहेमध्ये राहतात. आणि माणसं जी आहेत ती घरामध्ये सिमेंटच्या किंवा मातीच्या घरामध्ये राहतात. त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांचा आहार वेगळा असतो. घोडा गवत, गाय गवत खाते, पशुपक्षी दाणे खातात आणि निसर्गामध्ये जे जे आहे त्याचा लाभ घेतात. माणसाचं असं नाही, माणूस आता अन्न जेवतो, त्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी वगैरे. माणूस हा कपडे धारण करतो, पशुपक्ष्यांना कपड्याची आवश्यकता नसते. आयुष्य जे आहे जन्मापासून शेवटपर्यंत जे आहे त्याला आयुष्य म्हटलं. त्याच्यामध्ये जात्यार आयु भोगा, जाती पाहिलं आपण तर आयु. सगळ्यात जास्त आयुष्यमान जे आहे ते आहे कासवाचं, 100 वर्ष जगतो. सगळ्यात कमी आयुष्य जे आहे ते कबुतराचं आहे. मग काय आहे, घोडा आहे, त्याच्याप्रमाणे कुत्रा आहे. त्याचे आयुष्य ठरवलं आहे, तेवढंच ते आयुष्य जगत आहे. माणसाचं आता आयुर्मान साधारणतः 70 ते 100 पर्यंत गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामध्ये 70 ते 100 वर्ष आयुर्मान ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये कर्माचे आता कर्म फळ, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेमध्ये आपण श्लोक वाचलेलं आहे. कर्म जसे आपण कर्म करतो तसं कर्मफळ प्राप्त होतं. कर्मफल म्हणजे काय? कर्म म्हणजे आता आपण समजा पाणी प्यायची इच्छा झाली तर आपण त्या ग्लासामध्ये पाणी भरू आणि तो ग्लास आपला तोंडाजवळ नेऊ, ते झालं कर्म. आणि मग ते पाणी पिलं जाते. पाणी पिणे हे कर्म झालं. आणि कर्मफळ म्हणजे ही आपली तहान भागवली पाण्यामुळे, ते फळ, कर्मफळ प्राप्त झालं त्याच्यामध्ये. जसे कर्म जैसे जसे कर्म तैसे देते तो ईश्वर, असं म्हटलं त्याच्यामध्ये. आपण बघा 3 प्रकार: कर्म, अकर्म, विकर्म. त्याच्यामध्ये आता मध्ये 4 प्रकार कर्माचे सांगितले याच्यामध्ये. पहिलं कर्म आहे त्याच्यामध्ये निष्काम कर्म जे आहे ते, जे निष्काम कर्म म्हणजे कर्मफळाची कर्म अपेक्षा न करता जे केलेलं काम आहे त्याला निष्काम कर्म, निष्काम योगी असं म्हटलं त्याच्यामध्ये. पापकर्म, पुण्यकर्म, पाप पुण्य मिश्रित कर्म आणि निष्काम कर्म असे 4 प्रकार आहेत माझ्यामध्ये. पुण्यकर्म, पुण्यकर्मामध्ये आपण जे दान करतो, संक्रांती आता येते आहे, संक्रांतीला आपलं दान केलं जातं. त्याच्यामध्ये भेटवस्तू दिल्या जातात. दानामध्ये वस्त्रदान आहे, देहदान आहे, अवयवदान आहे, अन्नदान आहे, असे वेगवेगळे प्रकार दानाचे. दानाने पुण्य लाभतं. रक्तदान हे दानाचे प्रकार झाले. हे झाले पुण्यकर्म. आता पापकर्म म्हणजे काय? पापकर्म म्हणजे चोरी, बलात्कार, दरोडा, डाका हे झालं पापकर्म. आणि पापकर्म केल्याने त्याचे फळ भोगावं लागतात. त्याच्यामध्ये जसं तुमचं कर्म राहील त्याचे त्याला शिक्षा ही मिळतेच. एक तर कायद्याने शिक्षा त्याला मिळेल, किंवा मग
परमेश्वराकडून त्याला ईश्वराकडून त्याला शिक्षा मिळते त्याच्यामध्ये. पापकर्म. तिसरं कर्म आहे पाप पुण्य मिश्रित कर्म. पाप पुण्य मिश्रित कर्म आहे. आता हा कोणचा कर्म आहे? हा तुम्हाला विचार पडला असेल. त्याच्यामध्ये पापही आहे आणि पुण्य पण आहे. धरणं बांधली जातात. धरणं बांधण्यासाठी जागा तुम्हाला अधिग्रहित करावी लागते आणि मग तिथलं सगळं आहे, गाव आहे, वस्ती आहे, झाडं आहेत, हे सगळं तोडून ते सगळं साफ केलं जातं. उद्देश काय आहे? की आपल्याला धरण बांधायचं आहे. त्यासाठी मग ते लोकांची घरं जातात, झाडं जातात, नदी नाल्याचं नुकसान होतं. हे सगळे पाप. पुण्य म्हणजे धरण बांधणे. लोकांच्या हितासाठी हे धरण बांधणे. हे सगळे पाप पुण्य मिश्रित करणे. शेतकरी आता उन्हाळ्यामध्ये शेत नांगरतो. नांगरणं हे पुण्यकर्म झालं. कारण ते शेतीसाठी सगळं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ते उत्पन्न घ्यायचं आहे शेतीचं. पण पाप काय आहे तर जमिनीखाली जे कीड मकोडे आहेत, जीवजंतू आहेत, तर त्याच्यामध्ये अनाहक त्यांचा जीव जातो. हे सगळं पाप. म्हणजे पाप पुण्य मिश्रित कर्म. आता निष्काम कर्म चौथं आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेले काम म्हणजे निष्काम कर्म. विद्यादान आहे. सध्या भागवत सप्ताह सगळ्या भागवत करतात लोक. त्याच्यामध्ये पुण्य मिळतं भागवत केल्याने. लोकांना नवीन ज्ञान मिळतं. ज्ञानयज्ञ. ज्ञान द्यायचं काम करतं त्याच्यामध्ये. शिक्षक लोकांना विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. हे पुण्य आहे, निष्काम कर्म आहे त्याच्यामध्ये. असे विविध प्रकारचे निष्काम कर्म आपण करू शकतो आणि जसं आपलं कर्म राहील तसं आपल्याला पुढची योनी म्हणजे 84 लक्ष योनी आहे. 84 लक्ष योनीमध्ये आपल्या कर्मानुसार आपल्याला शरीर मिळालेलं मानव देह तो आपल्याला आपला निश्चितच आपले संचित पुण्य आहे त्यामुळे मिळालेलं आहे. हे झालं आपले कर्माविषयी. हा झाला कर्मयोग. भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आपण वागायचं आहे. चांगलं कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला हा आजचा जो आहे ही माहिती ही कशी वाटली हे आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. दररोज आपण नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. ही माहिती बऱ्याच लोकांना नाही आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तर आपण ह्या आमच्या या सुवासदारामध्ये आज जॉईन झालात. आपला अमूल्य वेळ दिला त्याबरोबर सगळे धन्यवाद. परत पुनश्च अभिनंदन आणि चेहऱ्यावर हास्य आणायचं आहे, डोळे बंद करायचे आहे, ओंकाराचं 3 वेळा उच्चारण करायचं आहे आणि आजच्या सत्राचं आपण समापन करूया. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हसते रहो, मुस्कुराते रहो, करो योग, रह निरोग. परत भेटूया एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत अल्पविराम. नमस्कार.